वेलकम टू माय चॅनल. तर आज आलेलो आहे रायगडला. सो आज रायगड फिरायचं. तर आपला सेकंड किल्ला हा रायगड आहे आणि आता आम्ही रायगडवर आलो आहे. तर मी आणि माझे मित्र आलेत आणि आता वाजलेत 5. आम्ही फक्त वरती फिरून येत आहोत कारण का 5:30 वाजता दरवाजा बंद होतो. सो वरती जाऊन काही पॉईंट नाही. मग आम्ही थोडासा फिरून येतो फक्त वरती. खाली येऊन बघू आता कुठे जागा मिळते काही टेंट लावायला. आणि मग जिथं जागा मिळेल ते टेंट ठोकायचं आपलं आणि राहायचं. आणि उद्या शार्प 6 वाजता आम्ही गडचढा निघू. तर गाईज आज मी फर्स्ट टाईम रायगडवर आलो आहे. याआधी मी कधीच रायगडवर आलो नाही. सो हा माझा नवीन एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आवडेल. आणि तुम्ही बघा माझा फुल ब्लॉग. आफ्टर अँड बिफोर. तर आम्ही वरती जाऊन आलो आणि वरचा महादरवाजा बंद होता आणि आम्हाला माहिती होतं की बंद होता. आम्ही सध्या असंच गेलेलो फिरायला टाईमपाससाठी वरती. मजा आली. आता परत चाललो खाली आणि आता संध्याकाळ पण व्हायला लागले. सो आता आम्ही टेंट बांधायला चाललो. तर आता 6:15 झालेत आणि आता आम्ही खाली उतरून जागा शोधतो आणि फटकन तिथे आपला टेंट उभारतो चढायला. इथं हॉटेल आहे आणि आता आम्ही खाली चाललोय बांधायला. टाकायचं उड्या. ते बघा तिथं टेंट बांधायचं आहे. बघा दिसला तिथं टेंट बांधायचं आहे. अब इकडून आहे. अब इकडून आहे इकडून. हो ये मी नेते तुला. तर इथून पायवाट आहे खाली गावात जायला. आमचा बड्या कधी दिवसांनी ये चल. तर आता इथून खाली पायवाट आहे. त्याला बोलू तू पडशील पण त्याच्याकडचा मी घेतला. त्याला त्याचा झेपत नाही आणि आता झेपल तो. आम्हाला विचार पडला टेंट ठोकायचा कुठं आता. तर आता आम्ही खाली आलोय. जागा सुद्धा टेंटसाठी. मित्र भेटलात कुठे त्याचा बघा टेंट लावायला. तर इथं गाडव आहेत बाजू सर. आणि उद्या 6 वाजता मी तिकडे जाणार आहोत वरती. अरे कुठे झालं जायचं आहे. बागोडी जागा बघा. तर गाईज आम्ही एवढी सगळं आलीत. तर आता आम्ही जेवायला चाललोय. कालोख पण पडेशी आलाय. आता 6:30 झालेत. 6:30 वाजलेत आणि आता आपण जेवायला जायचं आहे. तर खाली एक बाबा राहतात शिंदे म्हणून. तर ते आम्हाला त्यांच्या अंगणामध्ये राहायला जागा दिली. तर आम्ही त्यांच्या अंगणामध्ये टेंट टाकलं आहे आमचं आणि खाली राहणार आहोत आम्ही. सो आता आम्ही जेवायला चाललो आहे वरती. आता आम्ही तर जेवायला आलो आणि जेवणाचं प्लेट विचारलं तर 300 रुपये 400 रुपये आहे. म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज पाहिजे असेल तर 200 200 250 अशी आहे. तर आम्हाला ते महाग वाटते. सो आता आम्ही वडापाव पोट भरताव. तर आता आम्ही सर्व 2-2 वडापाव घेतलेत. ऑर्डर दिले आणि तिथं बसलोय. तर आता आम्ही जेवताव. ब्रिजर पिले वडापावची सोय आहे आणि याला घेतलाय घोटला पाणी म्हणून. निर्वेशने अक्की पिली. आमचा एक माणूस आला. अक्की पिली निर्वेशनी. तर आता खाता आम्ही. सोबत राहा. तर गाईज आता आम्ही जेवून बिवून झालेलो आहे. आता खाली आम्ही खूप ऑब्झर्व केला की खाली खूप मच्छर आहेत. मग आता आमचा असा डिसिजन झाला की पायथ्याशी झोपायचा गडाच्या. स्वतः आम्ही त्या हॉटेलची झोपतो. तर आमचा खालचा टेंट वरती आणता.
अरे ये लवकर. तर खाली आम्ही टेंट लावले ना, तर तो आम्ही आता वरती आणतो आणि वरती झोपणार आहोत. आणि उद्या सकाळी लवकरच 6 किंवा 5 वाजता निघणार आहोत गड चढायला. तर आता आम्ही रोडवर आलोय आणि तिथं त्या बाबाच्या घराची इथं आम्ही ठेवलेल्या बॅगी आमच्या आणि टेंट पण आहे. तर ते बाबा आम्हाला इथं राहा दिलेला, पण इथं खूप मच्छर आहेत. सो आता आम्ही वरती चाललो आहे. ते आम्हाला तिथे एक वरती जागा दिली. ते बोलले की तिथे तुमचा टेंट टाका आणि राहा. तर निर्वेश आहे आणि प्रणय हा एकटाच किंग आहे हो. तर आता आम्ही इथं आलोय. तर इथं खूप मच्छर आहेत. इथं राहायला दिलेलं आम्हाला बाबाई. लॉक आहे, थांब बाबा येतील. आणि हा आमचा टेंट होता इथं. आणि बॅगी आमच्या आतमध्ये आहेत. सो आमच्या बाबांची यायची वाट बघतो. आणि आता आम्ही वरती चालू राहायला, कारण की इथे रेंज पण नाही. सो मजा नाही येणार, गाणी बी लावायची. मग आम्ही वरतीच जाऊ. हा बादशाह आहे हो. गाईज, माझ्या एकट्याच्या हिमतीवर मी सगळा टेंट उभारलाय, बघू शकता. हे बघा. आणि हे सालं फुकट खादे आहेत. एकट्याने लावलं एकट्याने. हे सालं फुकट खादे आहेत. एकट्याने लावलंय बघा. कसला भारी लावलाय, कसला भारी लावलाय बघा. माझं नादच नाही करत. बघा आतमध्ये जाऊन बघा, पूर्ण परफेक्ट. त्याच्या काही चादर अंतरायची आहे. पूर्ण सगळा टेंट उभारलाय. तुम्हाला वरण दाखवतो थांबा 1 सेकंड. बघा तर आता टेंट झालेला आहे तयार. आता त्याच्यामध्ये हंतरायचा आणि झोपायचा. हा खपते मगासून कोणत्या पोरीसच बोलते काय माहीत. नुसता मोबाईलवर एक काम नाही करायला फुकट खाला. पद्या बोलतोय मी काही काम नाही केला. नंतर मग बोलते मी हंतरतो आतमधला. मग बोला हंतर, तर त्याने हंतरला आतमध्ये. आतमध्ये जाऊया. तर इथं मस्त पद्धतीने अंतरलाय. तुम्हाला बाहेरून टाकतो. तर बघू शकता आतमध्ये टेंटच्या आधी झोपायला केलाय. तो बोलते मी काहीच नाही केला. त्याला बोललो अंतर आतमध्ये. मग तो अंतरतोय. तर आपल्या बॅग आता आतमध्ये जातील. आता आमचा टेंट पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही आतमध्ये झोपलोय. तरी झोपलीत आणि आता मी पण झोपतो. आता आम्ही सकाळचा अलार्म लावलाय.
6चा अलार्म लावला आहे. मग 6 वाजता उठू आणि उठल्यावर जाऊ गडावर चढायला. टेन वीट भरून ठेवू आणि ठेवू यांच्या इथं बाबांच्या इथे द्या आणि मग तिथून तसाच गड चढायला. तर आपला पूर्ण गडाचा फुल ब्लॉग येणार आहे. तर आता आम्ही झोपतो. बघा तुम्ही आमचा टेंट पहिली. ओके बघितला. तर हा आमचा टेंट आहे. मी स्वतःच्या खर्चावर बनवला आहे. सगळे फुकटे आहेत. तर आता मी बनवलं आहे पूर्ण टेंट. आता झोपूया. मी पण झोपतो. सो चला बाय बाय. तर गाईज यांना झोपू द्या. दोघं पण झोपलेत. मला काय झोप येत नाही. गरम होतो आहे. तर आपण बाहेर जाऊया. आपला टाईमपास घेतला आहे मी. आता मग बाहेर जाऊया. शपथ. आपल्याला पाणी पण घेऊ. शपथ एवढं पाणी आहे. झोपले आतमध्ये. टेंट लावून घेऊया. टेंट लावले आतमध्ये. पण इथे शेकोटीला बसूया. तिकडं गड तिकडेशी गड आहे आणि आम्ही इथं गडाच्या बाजूलाच केला आहे टेंट. तिथेशी मला पूर्ण नाव दाखवतो. तुम्ही लावू शकता टेंट. असं काही बोलत नाही असतं पण म्हणूनच लावू नका. ज्यांना इमर्जन्सी असेल तेच लावू शकता. कारण का आम्हाला कुठेच जागा नाही मिळाली. सो आता मी इथं लावला आणि ते आम्हाला काय नाही बोलले. तुम्ही लावू नका. जास्त नाही. काही इमर्जन्सी असली तरच लावा. आता मी शेकोटी उभे. तर गाईज इथला मेन्यू बघू शकता. तर गाईज आता आपण जाम शिकलो. झोपायला जाऊया आतमध्ये. तर गाईज आता आम्ही उठलो. टेन गुंडालताव. गुंडाली झाली. आता चालू वरती. तर आता 5:30 झाले आहेत सकाळचे आणि आता आम्ही उठलो आणि टेन गुंडालताव आम्ही. तर गाईज तुम्हाला म्हणालेलो मी की ठीक 6 वाजता आम्ही गड चढ येऊ. 6 वाजले जाता आणि आम्ही त्या गड चढता. ये लवकर ये. आम्हाला पर्याय नाही. बॅटरी घेऊन जायला लागतं. खूप कालोख आहे वरती म्हणून बॅटरी घेऊन चाललो. आणि कालोखातनं ब्लॉग चालू करतो आपला. ये चल वरती बसले. काय बोलतो हो ना. काय जाऊ बघितलं. तर थोड्याच वेळात चित्तदाराच्या उघडणार आहे. तर सर्वजण वेटिंगला थांबलेत.
अजून दरवाजा उघडलेला नाही. अजून दरवाजा उघडले नाही. त्यांच्या फोटो द्यायचं ना आपण त्याला बोलू पेपर संभाजी महाराज की जय. रायगड किल्ला आता आपण जवळजवळ 75 गड सर केला. रायगड किल्ला बाकी फक्त राहिला आपला फक्त 25%. दरवाजे चालू. दरवाजेचं नाव आहे महादरवाजा. दरवाजाचा आकार पाहिला नागमोडे वाढल्यासारखा, भिंतीचा आकार पाहिला जणू एखादा सर्प चालतोय अशा प्रकारचा आपल्याला दरवाजाचा आकार बघायला भेटतो. किल्ल्याचा मेन दरवाजा हा पायथ्यापासून दिसत नाहीये. जोपर्यंत शत्रू दरवाजात येत नाहीये तोपर्यंत शत्रूला दरवाजा दिसता कामा नाही बघा. कारण की दरवाजा कुठे आतमध्ये बघायला भेटतो आपल्याला. दरवाजा समोर पाहिजे होता, आतमध्ये का बांधला याला म्हणतात राजांचा गणिमी गावा. मग काय सांगितलं, जसं एखाद्या वाघाला प्राण्याची गरज नसते रायगडाला कुठच्याही सह्याद्रीची गरज नाहीये. रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीने वेढलाय बघा. एखाद्या जर का पर्वत रांगेवरून जर का तोफेचा गोळा मारला तो गोळा समोर आदळला पाहिजे, दरवाजा आतमध्ये बघायला भेटतो बघा. म्हणून दरवाजाला लागला नाही पाहिजे म्हणून दरवाजा आतमध्ये बघायला भेटतो. येताना तुम्ही कोणता इस्तेमाल केला, डावा, पण येताना कोणता इस्तेमाल करणार, उजवा. कारण की येणाऱ्या शत्रूचा डाव्या हाताने लवकर आपण वार करू शकत नाहीये, परंतु येणारा महाराजांचाच मावळा हा लवकरात लवकर उजव्या हाताने वार करता येईल. म्हणून अशा प्रकारचं अंतर आपल्याला बघायला भेटतं बघा. इकडे सुद्धा अंतर ठेवलं असतं महाराजांनी, कारण की महाराजांना माहिती होतं येणारा शत्रू डाव्या हाताने लवकर उभू शकत नाहीये. आतमध्ये आपल्याला बघायला भेटतं बघा. हे समोरचे 2 बुरुज आहेत, या बुरुजांची नावं आहेत जय आणि विजय म्हटलं गेले बघा प्रमाणे. कारण की दरवाजाला आपण वरतून होल बघायला भेटतात, उभे होल बघायला भेटतात बघा. याला गंजा म्हणतो आपण. रायगड किल्ल्यावरती शत्रू आटोप्याला नाही आला, शत्रूची ताकद कशी कमी करायची तर या समोरच्या होलमधून गरम तेल किंवा त्या काळामध्ये भाले मारले जायचे. मला राजांचा गणिमी गाव म्हटलं गेलेलं आहे बघा. इथे वरती एक तलाव आहे, त्यातूनही शत्रू आटोप्यात नाही आला. जर का दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर वरती एक तळ आहे, त्या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. ते तलाव फुडलं जायचं, त्या पाण्याच्या वेगाने तो शत्रू खाली वाहून चालला जायचा. महाराजांच्या आता आपण रायगडाचा दरवाजाचं नाव दिले महादरवाजा. अहो आकार पाहिला तर गोमुखी दरवाजा, नागाच्या वळणासारखा आकार बघायला भेटतो. कारण की दरवाजा आपल्याला आतमध्ये बघायला भेटतो. हा जो लाकडी दरवाजा आहे की नाही, जे नवीन गडावर शो बघता येतात ना ते म्हणतात की शिवकाळी नाही, शिवकालीन दरवाजा नाहीये. हा रायगड किल्ल्याचा महादरवाजाचा लाकडी दरवाजा, हा दरवाजा आता बांधलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने 2016 मध्ये दरवाजा बांधलेला आहे बघा. आज रायगड किल्ला पिकनिक म्हणून बघायचा नाहीये. रायगड किल्ला मराठीची दुसरी पंढरी म्हणजे रायगड किल्ला पंढरी म्हणतो बघा. इथून CCTV कॅमेरे चालू झालेले आहेत. गडावरती काही ठिकाणी असे आहेत ज्या ठिकाणावरती आपण चप्पल घालून चढू शकत नाहीये. जिथे महाराजांचा बेडरूम असेल, जिथे महाराजांची समाधी असेल आणि जिथे महाराजांचं सिंहासन असेल, गाईडला विचारा इथल्या, सर वरती चप्पल घालून चढू का? कारण की काही चौथऱ्यावरती इथं चप्पल घालून गेलात तर नक्की तुम्हाला लोक ओरडणार आहेत. कारण की ही रायगड किल्ला ही मराठीची दुसरी पंढरी म्हणतो बघा पूर्णपणे. याच्या पायऱ्या पाहिल्यात की नाही, या पायऱ्या शिवकाळी त्याला कुठचाही दगड जॉईनिंग केलेला नाही बघा पूर्णपणे. कारण की रायगडाला सह्याद्रीने घेरलेला आहे, कुठचाही गडाला टच किंवा जॉईनिंग नाहीये. येणाऱ्या त्या काळामध्ये शत्रूला किंवा मावळ्याला एकच वाट, या दरवाजाचं नाव दिलेलं आहे महादरवाजा म्हटलं गेलेलं आहे बघा. आणि हा दरवाजा आर्किओलॉजिकल सेंट्रल गव्हर्नमेंट दरवाजा बांधलेला आहे. इथे वरती प्रत्येकाला 25 रुपये तिकीट असतं आणि मग आपल्याला किल्ल्यावरती चढायला सुरुवात होते. जर तिकीट चालू असेल तर नक्की इथे तिकीट प्रत्येकाने काढायचंय आणि किल्ला आपल्याला आता 25% गड सर करायचंय. ज्या टायमाला महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस या रायगड किल्ल्याच्या महाद्वारातून 21 तोफांची सलामी दिली गेली होती. ते तोफेचे अवशेष काय आपल्या रायगड किल्ल्याच्या असणाऱ्या वरती बघायला भेटणार आहेत. समोर आपल्याला चित्र बघायला भेटतंय, याची आपण माहिती, या समोरच्या चित्रांची माहिती आपण रायगड किल्ल्याच्या असणाऱ्या नगारखान्यावरती घेणार आहोत. ते चित्र कशासाठी गेलेलं आहे, ते कमळाचं फुल कशासाठी दिलेलं आहे याची माहिती तुम्हाला रायगडाच्या असणाऱ्या नगारखान्याचे जे महाराज दरबार आहे की नाही तिथे मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. जी हिरा गळून गडावरती खाली आली ती ह्या दरवाजातून खाली आली नाहीये. कारण की हा दरवाजा आजही बंद झाला, आपण दरवाजा पार केला तर गडाखाली जाणारं फक्त पाणी असणार आहे आणि वर जाणारं सळसळणारं ते वारा असणार आहे. म्हणजे एक त्या काळच्या इंजिनियरने जे गॅरंटी पत्र दिलेलं आहे आजकालच्या सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असं गॅरंटी पत्र बघायला भेटतं. कल्पना करायची गोष्ट आहे, चारी बाजूला भिंत पाहतो आपण. कल्पना करा त्या काळामध्ये मशिदी सुद्धा नव्हत्या. मग कल्पना करा हा रायगड किल्ल्यावरती एवढा मोठा दगड गडाच्या पायथ्यापासून माथ्यावरती आणला असेल कसा, याची मी
माहिती तुम्हाला रायगडाच्या असणाऱ्या टॉप लेवलच्या गडाच्या माथ्यावर जे तळ आहे हत्ती तळ, त्या हत्ती तळाविषयी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणारच आहे. पूर्णपणे किल्ला कसा जाळला गेला, किती साली जाळला गेला याची प्रॉपर माहिती आपण रायगडाच्या मेन दरवाजा मेन हत्ती तळ आहे तिथे आपण घेणार आहोत. इथे एक आपण जय घोषणा देऊया आणि मग आता दरवाजा खुलणारच आहे, कारण की 7:05 दरवाजा खुलतो पूर्णपणे. तिथे आतमध्ये सिक्युरिटी गार्ड आहेत, ते सिक्युरिटी गार्ड दरवाजा खोलतीलच. एक आपण घोषणा देऊया आणि मग आपण किल्ला चढायला सुरुवात करूया. मी घोषणा देणार आहे, माझ्याकडून जोराने एकदा जय बोलायचंय. त्या काळामध्ये रायगड किल्ल्यावरती महाराज जी झाला तेच घोषणा दिली होती. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय. हर हर महादेव. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की